अगदी झटपट बनून तयार होणारं हे हिरव्या वाटणातील खारं वांगं तर पहा किती झणझणीत आणि दाटसर दिसत आहे. अगदी झटपट बनून तयार होतं आणि तेही अगदी घरातील किरकोळ साहित्य वापरून. तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, मी इथे मध्यम आकाराची 7 ते 8 वांगी घेतले आहेत. वांगी अशी मध्यम आकाराची घ्यायची आहेत, जास्ती मोठीही नाही आणि जास्ती लहानही नाही. आता वांगी कापून घेऊया. तर वांग्याचा वरचा मी अशा प्रकारे अर्धा देठ तोडून टाकला आहे आणि हे साईडचे काटे देखील काढून घेऊया. जर तुम्हाला हा हिरवा भाग आवडत नसेल तर तुम्ही काढून टाकला तरी चालेल. सगळे काटे काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे वांगमध्ये 4 फोडींमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि आतमध्ये कीड लागले की नाही ते देखील बघून घ्यायचं आहे. आता हे वांग पाण्यामध्ये घालून घेऊ. पाण्यामध्ये घातल्याने वांग काळं पडत नाही. तर पहा, सगळी वांगी मी इथे कापून घेतली आहेत. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने 4 फोडींमध्ये. खारं वांग बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी इथे 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत, भरपूर अशी कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, एक आल्याचा तुकडा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 3 चमचे खोबरं घेतलं आहे. आता हे भाजून घेऊ. कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं. आता त्याच्यामध्ये हा कांदा भाजून घेऊ लालसर होईपर्यंत. चांगला असा कांदा आता भाजून झाला आहे. कांदा आता काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये हे खोबरं देखील भाजून घेऊ. 1 चमचा जिरे घातले आणि चांगलं भाजून घेऊ. वाटण भाजून आणि थंड करून घेतलं. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेऊ. आधी मी इथे खोबरं वाटून घेणार आहे. तर पहा, खोबरं इथं वाटून घेतलं. आता त्याच्यामध्ये हे बाकीचे सगळे मसाले घालून ते देखील वाटून घेऊ. तर पहा, इथे हिरवं वाटण बनून तयार झालं. गॅसवर एक कढई ठेवून घेतली. कढईमध्ये 1.5 चमचा तेल घालून घेऊ. तेल चांगलं कडकडीत होईपर्यंत गरम करून घेऊया. आता तेलामध्ये 1 चमचा जिरे घालून घेऊ. जिरे चांगले फुलून देऊया. आता याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ. कढीपत्ताही चांगला तडतडून देऊ. आता ही कापून घेतलेली वांगी या फोडणीमध्ये घालून घेऊया आणि 2 मिनटं वांगी चांगली तेलामध्ये परतवून घेऊ, जेणेकरून वांगी लवकर शिजतात. तर पहा, आता वांग्यांचा रंग बदलला आहे. मी इथे 2 मिनटं वांगी चांगली परतवून घेतली. आता याच्यामध्ये हे वाटलेलं हिरवं वाटण घालून घेऊ. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण चवीला अप्रतिम अशी लागते. इथे 2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, ते देखील आपण या भाजीमध्ये घालून घेऊ. आता सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेऊ, जेणेकरून वांग्यांच्या आतपर्यंत मसाला चांगला भरला जाईल. तर पहा, वांगी चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी, 1 चमचा लाल तिखट मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला व चवीपुरतं मीठ घालून घेऊ. तुम्ही जर भाजीमध्ये लाल तिखट मसाला नाही वापरला तरी चालेल, कारण वाटण बनवताना वाटणामध्ये आपण हिरव्या मिरच्या घातल्या होत्या. आता कमी गॅसवरती भाजी 2 मिनटं वाफवून घेऊ. तर पहा, इथे 2 मिनटं झाले आहेत. मी झाकण काढून घेतलं. पुन्हा एकदा भाजी चांगली परतवून घेऊया. आता भाजीमध्ये पाणी घालून घेऊ. मी इथे 1 ग्लास पाणी वापरलं आहे. पुन्हा एकदा सगळं एकत्र मिक्स करून घेऊ. आता या भाजीवरती झाकण ठेवून घेऊ आणि मीडियम फ्लेमवरती 7 ते 8 मिनटं भाजी चांगली शिजवून घेऊया. मध्ये मध्ये झाकण काढून
आणि भाजी परतवून घ्यायची आहे, जेणेकरून भाजी कढईच्या तळाला लागणार नाही. झाकण ठेवून 4 मिनिटं परत ही भाजी शिजवून घेऊ. तर पहा, आपलं हिरव्या वाटणातलं खारं वांगं बनून तयार झालं आहे, तेही अगदी झटपट. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.